तुम्ही कधी विहिरीच्या वर असणाऱ्या अशा रूम मध्ये राहण्याचा थ्रिल अनुभवलाय का? सह्याद्रीच्या कुशीत एक असे ठिकाण आहे की ज्याच्या चारही बाजूला हिरव्यागार डोंगर रांगा आहेत, जिथे राहून आपण ग्रामीण जीवनाचा आणि चुलीवरच्या चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतो। आणि हाच सुंदर अनुभव घेण्यासाठी आम्ही पोहोचलो मावळातल्या 11 एकर परिसरात असलेल्या अंजनवेलला। अंजनवेल मध्ये आल्या आल्या आम्हाला सकाळी मस्त नाश्ता आलाय। नाश्त्यामध्ये आहे गरमागरम जाळीदार घावन, चटणी, बटाट्याची भाजी आणि कांदे पोहे। नाश्त्यानंतर इथली इकोसिस्टम आणि निसर्गातल्या अद्भुत गमती जमती सांगण्यात आल्या। त्यानंतर आम्ही तडक पोहोचलो अंजनवेलला लागूनच असलेल्या या पाण्याच्या प्रवाहाजवळ। तिथे आम्ही या स्वच्छ पाण्यात भरपूर खेळलो। त्यानंतर मुलांनी स्वतःच्या हाताने हा कुंभार कामाचा अनुभव घेतला। दुपारच्या जेवणासाठी मस्त नॉनव्हेजचा बेत आहे आणि मेनू आहे चिकन सुक्का, तांबडा रस्सा, अळणी रस्सा, इथल्याच शेतात पिकवलेला इंद्रायणी भात आणि भाकरी। जेवणानंतर थोडा आराम करून इथे असलेले इंडोर गेम्स खेळलो आणि ह्या मोठ्या मैदानात क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळलो। संध्याकाळी इथल्या या स्विमिंग पूल मध्ये तर आम्ही भरपूर धमाल केली। रात्री इथे असलेल्या या खगोलीय दुर्बिणीतून आकाश दर्शन केले आणि थंडीमध्ये मस्त शेकोटीची ऊब घेतली। सकाळच्या या रम्य वातावरणात या खळाळणाऱ्या ओढ्याच्या काठी बसून हा गरमागरम चहा घेऊन आम्ही आता मॉर्निंग वॉकला निघालो। अंजनवेलच्या मागच्याच ह्या निसर्गरम्य डोंगरावर आम्ही मॉर्निंग वॉक साठी गेलो। अंजनवेल मध्ये राहण्यासाठी 8 रूम्स, एक सेपरेट विला आणि 2 मोठे डॉर्मेटरी हॉल्स आहेत। तुम्हालाही जर आपल्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी राहायचे असेल तर या मावळातल्या अंजनवेलला नक्की भेट द्या।